निसर्गचित्र कसं रेखाटायचं, त्यात रंगसंगती कशी साधायची आणि त्याच्यात जिवंतपणा कसा आणायचा या बाबी चित्रकला विद्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकातून शिकविण्यात आल्या। धुळे शहरातील स्टेशन रोड लगत असलेल्या चित्रकला महाविद्यालयाच्या परिसरातील खुल्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना राज्य शासनाचे सहाय्यक कला निरीक्षक हेमंत मोहड आणि संदीप डोंगरे यांनी प्रात्यक्षिकं दिली। खुल्या जागेतील रस्ता, इमारत, रस्त्यावर धावणारी वाहने हे सर्व रेखाटताना जिवंतपणा कसा आणायचा हे माहिती देताना चित्र रेखाटून सांगण्यात आलं। या आगळ्या-वेगळ्या प्रात्यक्षिकामुळे चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावला। शिक्षण हे चार भिंतींच्या खोलीत दिले जात असले तरी खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सानिध्यात आणि प्रात्यक्षिकातून दिले जात असलेले शिक्षण परिणाम साधते असा दावा केला जातो। त्याचा प्रत्यय शुक्रवारी चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला। धुळे शहरातील शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या चित्रकला महाविद्यालयात पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांमधूनच चित्रकला शिकवण्यात आली। त्यासाठी राज्याचे सहाय्यक कला निरीक्षक हेमंत मोहड आणि संदीप डोंगरे धुळ्यात आले होते। चित्रकला महाविद्यालयाच्या परिसरातील जागेची निवड करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं। श्रावणामुळे निर्माण झालेली हिरवळीतील डांबरी रस्ता, रस्त्यावर धावणारी वाहने, परिसरातील घरे, झाडीझुडपी, वेली चित्रात कशा रेखाटायच्या हे मोहड यांनी प्रात्यक्षिकातून दाखविलं। कागदावर पेन्सिलीने निसर्ग चित्रातील वास्तू रेखाटणे, त्यानंतर त्या आकर्षक रंगसंगती भरून आखीव रेखीवपणा आणणे, त्यासाठी नेमके काय करता येते हे सांगतानाच प्रात्यक्षिक देण्यात आलं। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील कुतूहल क्षमलं। याप्रसंगी प्राचार्य सुनील तांबे, प्राध्यापक चेतन मराठे, अविनाश सोनावणे, कुंदन पाटील, भट्टू भोवरे, नरेंद्र गव्हाणे, गजानन वाघ आणि प्रीती भांबरे उपस्थित होते। निसर्गचित्र रेखाटताना निरनिराळ्या रंगांचा वापर प्रभावीपणे करता येतो। सर्वप्रथम चित्र योग्य पद्धतीने रेखाटलं पाहिजे। चित्राच्या रेखाटणीवर आणि रंगसंगतीवरच त्यांच्यातील जिवंतपणा, भव्यदिव्यता अधोरेखित होते असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं। महाविद्यालयाचा हा उपक्रम स्तुत्य असून खुल्या जागेतील प्रात्यक्षिकांमधून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली असं म्हणत विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं। आज या मिल परिसरामध्ये नागपूरचे प्रसिद्ध आर्टिस्ट मोहड सर यांच्या निसर्गचित्र डेमॉन्स्ट्रेशनचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हा जो विषय आहे निसर्गचित्र विषय आहे, तर त्या विषयामध्ये मुलांना टेक्निक्स, कलर कसं करायचं, नंतर निसर्गाचे ज्या ऑब्जेक्ट असतात किंवा घरं असतात, झाडं असतात, ते या झाडांचं चित्रण कसं करायचं, त्यामध्ये रंग कसे साकारायचे कुंचल्याच्या साह्याने, या सगळ्या गोष्टींचा मुलांना आत्तापासूनच नवीन कॉलेज सुरू होण्याच्या अगोदर त्यांना या गोष्टींचा उपयोग त्यांच्या पुढील काळामध्ये त्यांना ज्यावेळेस ते लँडस्केप करतील त्यासाठी याचा उपयोग अवश्य होऊ शकतो। यामध्ये आमचे स्कूलापाडी जवळजवळ 250 ते 250 विद्यार्थी या डेमॉन्स्ट्रेशनचा कार्यक्रम बघण्यासाठी सहभागी आहेत।